हॅलो. परमनंट आयब्रोज ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं आता एक्सप्लेन करेन. ये झूम करा. आता बघा तुम्ही प्रत्येक फेस कट नुसार त्यांचे आयब्रोज असतात. हा, आता तिच्या फेस कटला हे सूट करताय का येते लक्षात. आता जर वर्षाचा चेहरा बघितला तर तिचा चेहरा राऊंड शेपमध्ये जातो, तर ती त्या कंपॅरिझनने तिचे आयब्रोज थोडेसे लहान आहेत. अंजू मॅडमचे पण अनइव्हन आहे, स्टार्ट पॉईंट पण अनइव्हन आहे, टेल थोडेसे शॉर्ट आहेत. आणि रेशमाचे जर आयब्रोज बघितले तर येस, ह्याला पण बऱ्याच सारे करेक्शनची गरज आहे. ओके, म्हणजेच जर आयब्रोज फेसला मॅच नाही होते त्याला करेक्शनची गरज आहे, किंवा तुम्हाला रोजच्या रोज आयब्रो पेन्सिल लावावी लागते किंवा ब्रो करेक्टरने आयब्रोज करेक्ट करावे लागतात, हा इफेक्ट जर तुम्हाला परमनंट मिळाला तर म्हणजेच त्याला म्हणतात आयब्रो ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात, मी इथे थोडेसे पेन्सिलनी करेक्शन केलेले आहेत आणि हा तिचा बिफोर इफेक्ट आहे. चेहऱ्यानुसार बघा लगेच किती फरक पडतो. हा चेहरा नॅचरली लिफ्टेड वाटतो, हे एडिटेड नाहीये. फक्त आयब्रो करेक्शननी पण आपल्या लुकमध्ये खूप फरक पडतो. आणि हा इफेक्ट जर तुम्हाला परमनंट मिळाला तर येते लक्षात मी काय सांगायचा प्रयत्न करते. येस, बघा अंजलीचे अनइव्हन म्हणजे त्याला शेपच नाहीये खरं तर, आणि त्याला जर आपण शेप ड्रॉ केला तर, आणि हा जो डार्कनेस आहे तो आपण कलर करेक्शन किंवा स्किन टोननुसार कव्हर अप करू शकतो, ह्याच्यापेक्षा थोडे लाईट ठेवू शकतो. पण शेप जरी चेंज झाला तरी फीचर्समध्ये हा चेहरा लिफ्टेड वाटायला मदत होते. आता फेस चबी आहे, हां, त्याच्यानुसार जेव्हा आपण मेजरिंग किंवा मॅपिंग करून करतो तर हा इम्पॅक्ट खूप चेंज होतो, ड्रास्टिक चेंज. बघा इथे तिचा चेहरा अजून ब्रॉड वाटतो आणि इथे तिचा चेहरा अजून लिफ्टेड वाटतो. एक छोटीशी गोष्ट जरी चेंज केल्यानंतर चेहऱ्यामध्ये एवढा फरक पडतो. येस, रिअली फरक पडतो. आणि हा जर परमनंट इफेक्ट मिळाला तर. परत आता जर फोरहेड ब्रॉड आहे, हां, आणि चेहरा जर लॉंग आहे, तर जेव्हा तुम्ही अपलिफ्टेड ठेवताय ना आयब्रोज, तर चेहरा अजून छान लिफ्टेड वाटायला मदत होते, ना की टेल वाढवायचे. इथे आपल्याला कलर्स, त्या शेड्स, स्ट्रोक्स हे प्रत्येकाचे फीचर्स किंवा हेअर कलरनुसार ठरवावे लागतात, पण ड्रास्टिक चेंज होतो. आयब्रो करेक्शन, आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत, खूप सारे प्रकार आहेत. टेक्निक आहे, नॉलेज आहे, बाय हँड प्रॅक्टिस आहे, हँड ऑन प्रॅक्टिस आहे. ड्रास्टिक चेंज होतो तुमच्या फीचर्समध्ये. येस, त्यामुळे परमनंट आयब्रोज ही कॉन्सेप्ट खूप छान आहे. जर तुम्हाला स्वतःला परमनंट आयब्रोज करून घ्यायचे असेल तरी पण, आणि जर तुम्हाला हा क्लास शिकायचा असेल तरी पण, तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. या सर्व्हिसेस आणि क्लासेस दोन्ही सृष्टीजमध्ये अवेलेबल आहेत. भेटूत मग सृष्टीजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद. थँक्यू. छोटीशी वाटणारी गोष्ट पण खूप इम्पॅक्टफुल आपला लुक बदलते बरं का, आणि आपला कॉन्फिडन्स पण वाढतो. नक्की ट्राय करू शकता तुम्ही आयब्रो करेक्शन, आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग सृष्टीजमध्ये.